शाळेला माझ्या दुखण्याच्या काळात लय पैसे गेल्यात बरं का. पण वसूल करायची ना संधी आली ही कुठे गेली काय करते काय तिकडे काय करीत असते तू? काम बिम करू का नका तुमच्याच पाशी बसू काय? अरे पण माझ्या पैसे नाही बसते काय मग काय तिकडे बसते का मग एकटी? काम करत ते बोला. कळंन का नाही का मला नाही आनंदाची बातमी. कळत. रोजच आनंद आहे आपल्या घरात. का दुःख आहे का? तो आनंद यागळा आला. आजचा आनंद लय मोठा आहे. काय बायको बिकू करायची का? तू तर काही काढते अरे एवढी असताना दुसरीच काय करायची मला? हा तेवढं आहे. आणि ह्या वयात कोण देतो मला? हा हा पहिले बी कोण म्हणते देत एवढं मोठं घर बांधून ठेवलं आणि तरी दुसरं घर बांधायच्या मागे लागतो. पहिले देत नव्हते कुणीच. हा ना ती तू बरं झालं बाबा. तू आई बापाने काढली आणि मला भेटली बरं झालं. काय आला? नाही काय नाही आपलं नियोजन असं आहे. आता आहे का अशी खुशखबर मोठी आहे. मग सांगतान का 2 कोटी भेटणार आहेत आता. तुम्हाला? मग तू अरे मला नाही म्हणजे तिकडची तू तिकडची मा इकडे संबंध काय तुम्हाला 2 कोटी भेटायचा? येते कुठं अरे तुला कुठं न्यावा का नाही? मला कशाला कुठे नाही आता मी घरीच बरी. अरे एवढे आनंद 2 कोटी म्हणजे तोंडात तरी बसतंय का आपल्याला? आख्या जीवनात पाहिल्यात का तेवढी? 2 कोटी आपल्याला देणार कोण? येड लागलंय का स्वप्न बघितलंय? ती जमीन आहे ना गेली रोड मध्ये येडी काय डोकं लावायचं जा. जमीन मध्ये गेली आणि मग 2 कोटी 2 कोटी. अरे हे असले काळे म्हणी गाळ्यातच नाही घालायचे आता. Direct सोन्याचं चैन, ना? दणकाच. अजिबात द्यायचं नाही. अय्यो 2 कोटी अरे मला का बॉडीगार्डच राहावं लागेल काय तुला मला? आता नाही अवघड नाही झालं. मग? आपल्या दोघा मागं 2 बॉडीगार्ड ठेवू आपण. नको मग ती तवा संपत्ती. बॉडीगार्डची काय करायची? एक 4 चाकी घ्यायची कान कोणी हा कोणी दगड आणला तरी काच नाही फुटली आपण पाहिजे. भारीतली गाडी घेऊ जी लॉन्च होईल ना नवीन हा ती घेऊन टाकू. फार फोगा तयार झाला ना त्या गाडीचा का तरी जमतय. फुगा हा म्हणजे काय होतं जरी समजा आपण फास्ट चालायला चालू केलं तरी गाडी पुढे धडकली तर ती गोल होती. मग दडकायचीच का नाही तुम्हाला? नाही, अरे नाही सांगत वर तसं घ्यायची आणि दडकायचं. बॉडीगार्डला 10-20 पगार देण्यापेक्षा जाय ना आपल्याला खर्च. हा बरं काय मग त्याला तरी काय कळत ते? काय कळतंय म्हणजे? त्याला काय करायचं 2 कोटी भेटणार आहेत ना त्याला अहो, ती मला माहिती ती भाऊ म्हटलेलं आहे. काम करतय खातय. हा आणि पाहायला सांगायचंय आणि जर लय तटीला लागले 8 कोटी देऊन टाकू त्यांना इकडे तिकडे. हा जाऊ दे 1.5 कोटी आपल्याला माझ्या म्हातारी राहतंय. तंतू आहेत घे. 1.5 कोटी आपल्याला राहतंय ना. अरे 1.5 कोटी काय आणि त्या थोडं वहिनीला कोण कळून देते काही? तिला तरीच काय पण हाय जरा चॅप्टर आहे पण तिला एवढं काय आहे समजून chapter, देतोय? पण मी बोलायला लागल्या बिलकुल बोलत नाही ती वहिनी तू माझ्या पुढे. इकडची दोन्ही तिकडे करते आणि बोलायला. मग विषय का गुळगुळच मारली म्हणायचं आता. आहे का नाही? आता तिने मला नाही वाटत 1.5 कोटीसाठी जगन म्हणून. गावा जायचं 2 कोटी आणायला? चल चल लगेच आता मला काय आहे? गाड्या संग लगेच नळात हाय हजर जत्रा कराय चल. हा ना हा ना 2 कोटी घ्यायला बॅग घेतली का? याच्यामुळे तुला कोण येत नाही मोकार इथं मला न्यायची गरज नाही मी चालले. नाही मला येऊ दे नको. असं. मी येतो तू एक काम कर आता आहे तिथे गेलं जरा वाचनात बोल. कोण? माझ्या वजन बघा तिथे गेल्यावर तुम्हाला कळन. नाही इथं म्हणजे काय वाढवणार आहे का वाटणी? वाढा नाही तर मला संग एखादं टिपाड घ्यायला. काय हा म्हणजे वजन जर वाढायचं असलं कुठं मग ती मला कसं देणार काय मला? नाही म्हणजे माग बांधायचं मग वजन वाढणार ना. असं बी का वजन कमी आहे आपलं? तुम्हाला म्हणायचंय काय? बरं जाऊ दे सविस्तर बोल. तुम्ही माझ्या संग राहू नका मला 2 कोटी भेटणार. मला आहे ना आनंदच तेवढा झालाय आज. माझ्या संग राहू नका मला 2 कोटी भेटणार आहे. तू म्हणले ना बिस्किट जी मी लगेच चहा. तू म्हणली ना चहा की लगेच कॉफी. तुम्ही काय हा काय आज काय मग? हा. 2 कोटी साठी? हा म्हणजे पण मी तुमच्या हातात नाही देणार. अरे तुझ्याच नावावर राहू दे. हा. मला लागते ना तशी देत जा. कोण तू म्हणा कोण देईन? कोण आहे तुम्ही? मग नवरा कोण आहे? नवरा? तू माझ्या नवरा आहे का मी तुझा आहे? मी नाही ओळखीत. आणि ती रहित केल्या काय तिकडचं मग माझ्या नाव आहे तिथं. अरे तिथं माझ्या जवळचा माणूस आहे तू. बरं ठीक आहे तुझं चला. काय मी नाही म्हणलं माझं लावलंय तिथं म्हणून. तुमचं लागून कसं काय? हा माहिती लागायचं काय संबंध हा, नाही. चला मग चला मग चला वा बरं. हे उचलून टाकायचंय भुसकाट. ही हरभरा राहिल्या त्याच्यात काय अजून तसेच कुठं आहे? सगळे काढले तर. हरभरा तुम्ही नीट ऊप आणलं नाही नीट. आम्ही 3 तपासले काय नाही राहिलं आता याच्यात कळालं का? ते तळवटा भरून टाकावं लागेल इकडे उचलून हा. परत कामाला जायचंय. अरे आई आम्ही दोघी झालं काम करतो तू तिकडे जा ना कामाला. मला ती बरं नाही तिकडे अहो तेवढे 2 दिवस गेले जत्रा आली किराणा नाही घरात तेवढे 2 दिवसाचे पैसे येते ना हो. मी एकटा जाऊन बी काही घेत होत नाही पुरत नाही पैसे. एक मारली जमीन गेली सगळंच गेलं. काय करता? हम्म गेली जमीन. भाग नाही आपल्याला मग काय करावंच लागेल. कोणाचं कोणाला पण करावंच लागणार आहे कारण ऊन लय वाढलंय. लयच ऊन आहे बाई. आता काम केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही दुसरं काय करणार आहे? आपल्याला काय आहे तेव्हा आपल्याकडे काय आहे हा? आपली जमीन बी गेली आणि त्याची बी काय भेटन तेव्हा भेटन काय भेटन. त्याचं काय तर आता कधी येतात का काय अशीच कळतं फुकट नाही आपल्याला काय संतू ते काय? ही करणार आहे काय खत हिसकाडायला घेतलं आणि ते का कोण हिसकाडी
मग आलो तुम्ही काल हिसकाडले काय मी काय आज दुपारून येऊन 3-4 टँकर पडत ट्रॅक्टर पडत राव तुम्हाला काय आकले आहे का? हा, ऊन उतारला येतो पैसे बरे दुपारून. मागायला तर तुम्ही लगेच टापशीर राव. दुपारून मग येतो ऊन ऊन लई अरे लागलं. ऊन लय पाहिजे तू दुपारून येणार उद्या आमचं वाटलं झालं तू तिसरा पारा येणार आणि तू जागीरदार आणि तू दुसरे 2 दिवसात पांगून देतो उद्या आज आणि उद्या आहे ना दुपारून पांगून मला टाकतो. यार ते अर्जंट वावर नीट करायला डाळिंबाला खट टाकायची तुम्ही काय नाटकं लावली मकर घेणार द्यायची बरं करायचं नव्हतं आणि मला पट्ट्याच पाव सांगायचं मी दुसरं कोण करून घेतला असतं नाही ना. करतो मी करतो आता काय एकटेच आहे बरं घरी एकटं. तर जमीन नाही काहीच नाही आणि त्या रोडचे पैसेच काय आलं जमीन गेली काय आपल्याला तरी कळतं ते कोर्टात अजून चालू आहे काय काहीच माहिती नाही कोर्टात नाही. चालू आहे म्हणजे केस तू चालू आहे. बाकीच्यांना तर मला वाटतं काहीतरी आज उद्या का आज का उद्या पैसे भेटणार आहेत. आमचे नाही आले आमची तर खायची पंचायत कोर्टात पायरी चढाय कधी जातो आम्ही अरे पण बघायचं उद्या नाही. पैसे मिळणार आहेत वहिनी. आम्हाला काही लेटर बेटर तसं काय नाही आलं काहीच बाबा नाही कुणी म्हणलं पण नाही आणि काहीच नाही. हा त्या बहिणीच्या बी हिस्सा आहे त्याच्यात हा हा, आहे ना हाय. तिच्या बी नाव आहे ना. हा आमच्या ताईचा आहे ना पण आम्ही इथं काम करूच मारायला लागलोय कवा जायचो विचारायला कवा मिळणारे पैसे त्या ऑफिसला गेलोच नाही आम्ही चौकशी करायला याला म्हणलं करतं ते कामानेच मारायला लागलो. इकडेच काम का तिकडे कधी बघा टाइम तरी आहे का एका एकाचे काम करता करता जीव चाललाय आमचा बरं नाही करावं तर काय आणि खाणार काम काय रोज आहे आम्हाला आज इथं तर उद्या तिथं काम केल्याशिवाय तर अन्न नाही पोटाला ती महादेवा करून पहिलं काय आलं म्हणजे कधी नाही मी खत देतो करू, करून आज मला उद्या. वाटतं काय आज का उद्यावर काहीतरी मला गावात चर्चा ऐकायला मिळाली का उद्या पैसे मिळणार तुला तर लय पैसे आले. तेवढी चौकशी करा एक गुंठा नाही राहिला मला सगळी जमीन गेली अख्खी 5 एकर त्यातच गेली पाचशे नाही तू आहे नावावर आहे ना तुला सांगतो मला असं समजलंय का कमीत कमी काहीतरी 2 कोटी रुपये. अयो, 2 कोटी? मला लय पैसे आले. 2 कोटी एवढे मग तुमची जमीन काय कमी गेली नाही कमी नाही गेली पण एवढे येणार आहेत काय आमची जमीन मग आम्हाला तुम्ही भिकारीच झाली डायरेक्ट. हा, रस्त्यावर आलो करा आता मी. करून खायची बारी आली हं? रोज मोलमजूर केल्याशिवाय आम्हाला अन्न नाही घरात किराणा सुद्धा नाहीये हा. काय सांगू तुम्हाला मग? ते ना मला असं समजलंय बा एवढे पैसे येणार आहेत म्हणून. अयो, 2 कोटी म्हणलं होतं किती शून्य येते 2 कोटी आपल्याला मोजता नाही हा ना शून्य काय पैसे आले सगळ्याला कळत काय पैसे नवीन विषय नाही. आता काय ते आईच्याच नाव आहे तिच्याच नाव आईच्या नावावर काय शेती मग आईच्या आणि तुझ्या बहिणीच्या हा मग तीच दोघींचे आहेत ना का आईला तिथं लय येडी हो. मला नाही वाटत तुमच्या हाताला काय लागून गेली. का बरं हा, बरोबर ती बोलते पहिल्यापासून तशीच आहे. ती कधी ऐकून नाही घेतलं तिने तुला तुझ्या एक तर बापाचं. वेगळं कळा ना मला काय देता येणार तुला वाचता काही समजा ना. आणि काय तेवढं तुम्ही बघा तेवढं डोकं ए घालून बाबा. तेवढं ते करून इथं घरी येऊन माय पार 3, 4, 9, 12 करून तिकडे जाळ झाला तो तुम्ही तुमचं बघा. आई सांग ना ते समजून ऐक कारण ना की तू ऐकायचं आहे- तू आहे, ऐकायचं ती जमीन आहे ना तिथं त्याला पाटलाची गेली ना हा त्याला 2 कोटी चेक आलाय होय तो चेक डायरेक्ट तिच्याकडे गेला का काय मग? काय माहित मग काय म्हातारीची सही शिव वटन कस काय रे? हा नाही वाटणार ते कसं तर काय आहेच. वाटेल मग हा? काय माहित मग तिला मला बरं बघा चौक तुमचं आणि ऐका ना तुमचं झालं ना तेवढं माय खत हा खत आज आणि उद्या आहे ना मी 2 दिवसात पांग घेतो ना जाऊ का मी? हा मला लई पण पैशाची ऐक- गरज आहे ऐका ना हं? थोडस ना आलेले पैसे थोडे मदत करू लागा बरं का फक्त म्हणजे कशी कसे काढायचे काय बाकी तुमच्या घरचा विषय पण थोडस तुमच्या सांगा ना आम्हाला विचारा. मला तर कळतं पैसे ह्यांना direct हाय check येणार शिकलेली. नावचा चेक येणार आहे का म्हातारीच्या नावचा येईन आणि मला तर वाटतं म्हातारीच्या आणि तिच्या दोघीच्या नावचा येईन मला असं वाटतं पण तिथं असं होईल ती कंबाईन खात्यात पैसे जमा होतील कारण हीच मेललंय ना म्हातारा मेल्यामुळं ते पैसे डायरेक्ट तुमच्या दोघींच्या नावावर येतील त्यांचे तिच्या आईच्या नीच्या हा तर बघा तुम्ही तुमच्या पद्धतीने काय अडचण आली तर मला फोन करा. बरं बर 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 चाल. आई ऐकन काय झाली ही तू एक काय काम ऐकन कर का? आता हं. ती आली ना तिचं पहिलं ऐकून घ्यायचं सगळं ती हा, काय हा. म्हणती काय नाही कारण आता तिची बी सही लागणार आहे हा माझी तसं लागण लागणारच, तिची हा. लागण त्यामुळे ना तिला लई उलट पालट बोलायचं नाही ती बोलली तरी फक्त आता ऐकून ऐकून घ्यायचं. घ्यावं लागणार आपल्याला आणि काय तिला करणार वर चढपणा करायला लागली हं. का आपल्या गावातली 2 माणसं मध्येच ती करायची आणि सुरळीत करून घ्यायची हा, आणि तू काय बोलू नको मी कशाला काय हा, बोलते, नाही, मी तू नाही बोलल्यावर काय मग त्याला ती कशी आहे, टाक्या मावळायची हा मी नाही बोलत तिला आणि तू एक काम कर त्यांचं ते खत खत बित हा, काढायचं देतो ते कर आणि आम्ही आता एवढं झालंय आमचं हं. आम्ही भाकरी खातो आणि परत कामाला लागतो चल. हा हे हा. उचलून चला. टाकायचंय परत चला. टाकू. खायला टाकलं का राय त्यांना खायला टाकलं का खायला टाकलं पण त्यांना ना वायदी देत जा का बरं? त्याला एकमेकाला तू हा डुसकं ही करीत आहे. ही बारकी ती करते पण मी एक काम करतो पाणी. ऐक ना हा. ती खत पांगवा जायची राहणार मला ती फावडं न्यायला आलतो मला काय करत होते powder ने हा आणि एक काम कर काय ते थोडस विचारून घे बरं का अरे लोकांना काही इकडे काम मध्ये नको जायला का माहिती काही विचारायला कोणाला टाइम आहे काय कोण सांगत तरी नीट पैसे जास्त आहेत, हा ना. विचारपूस कर. हा. रक्कम जास्त आहे ती. आता काय माहित नेमकी आलेत का नाही आलेत अजून आपल्याला तर काहीच काही नाही मला कशाला खोटं नाही, बोलत? ते नाही खोटं बोलायचं म्हणाला पण त्यांचं तेवढं खत पाहून त्यांनाच विचारतो मी तसं कर हा आणि त्यांना लाडी गुडी लावून आहे ना
आमची तेवढी मदत करा, आम्ही अनाडी माणसं आहे म्हणा. हा आपल्याला मदत जायचं करा. नाही आता. नाही करते ना हा. मला सांगू तर करते. चाल जातो मी हे करतो फावडं घेऊन जातो तेवढं खत पांगी तू हा, आम्ही बी उरकून घेतो. कुठं दाजी ते बी आलो. गोठ्यातच आहेत सगळे तुम्ही तर. खत पांगायला घेतलं अरे एक जणाचं आम्हाला दुर्लेत काय नाही मी फावडं न्यायला आलतो आता काम करून खाल्ल्याशिवाय पर्याय नाही. अगं मम्मी पण सकाळपासून तुला काय गरज होती काम करायची? वहिनी करायला यायचं ना. अगं बाई आम्हाला सगळ्याला काम करावं लागतं तर खायला भेटतं. काय करून राहिले? वर तोंड करून माझ्या संग नाही बोलायचा? गप ना तू गपच काय ना कोण नेमकं बोलू. असं वळण लावलंय का नाही तुझ्या सुनाला? अगं जाऊन दे जाऊन दे. रासन जाऊ दे चालूच असतं. माझ्या समोर नाही बोलायचं. बरं जाऊन मनावर नको. आम्हाला सगळ्यांना तिघाला बी कामाला जावं कसं लागतं काय सध्या. आली? अरे दादा पण तिला काम करायला लावायचं ना. आईला काय करते गरज आहे की का मग, काम ती बी करायची? करते काम. करायची एवढं उन्हात तानाची? हे बरं जाऊ दे ना करू दे तपली ती करते तुला काय लोड घ्यायची गरज तुम्ही एवढी काय बसा? इथे यायचं कुठं काय माहिती बाई काय नाही इथं माणूस आलाय कशाला काय कशाला ती दिलंय टाकून आणि एका मिरीची नादी लागत काय तू उरक लवकर इथलं. त्याच्यामुळे तुला आणत नव्हतं जेवले का जेवले? मला नाही हा, जेवायचं. जेवणाचं बघू हा मग बोल ते सह्या दे तुझ्यावाल्या. हा? तुझ्या सह्या दे मला, ते लागतं ते. तुला माहिती ना? कसल्या सह्या खायची साहेब. आता ती जमीन नाही रोड मध्ये गेली का माहित नाही का तुम्हाला काय हा हा, मग माहिती आहे ना. हा, मग काहीच त्याच्या म्हणत होतं सह्या राव ती लागतात नाना. ते तुझ्या मला. हा पण तुला काय आलं आपल्या दोघींच्या सह्या लागतात ना तिथं ग. हा, हा. मग आपण दोघी सह्या करायला जायचंय तिथं. मग सही मागत ते तू घे जाऊ ना मग. हा मग दोघींना जायचंय सही करायला. आईला कळत नाही एवढी नेमकं काय मला घाबरलीस वाचता येत तू? नाही मी आहे ना. नाही तुला अरे काय आता तुला वाचता येत नाही नका म्हणून काय तुम्ही वाचता, आले नाही. हा. आईला ते- तुमच्या सह्या द्या ना आम्हाला. तू कोण सांगणारी मला सह्या द्यायच्या का नाही द्यायच्या? अगं तुला असं कोण नको बोलू? ती आपली पण नाही हिला बोलायची काही गरजच नाही ना. आता आपलीच आहे ना ती तुझ्या भावाची बायको आहे म्हणलं. पण मी माझ्या आई संग भाव संग बोलत असते तोंड काढायची माझी गरज नाही ना. त्यांना समजत नाही मला मी समजत मी बघन ना, माझा भाऊ मी बघन ना. जाऊन दे तू शांत बस बाई थांब, ती बरोबर बोलते कायचे पैसे काय किती काय किती आल्यात अगं, कधी आई, आल्यात पैसे आलेले मी सगळं सांगणार आहे. तुझ्यापासून चोरून ठेवणार आहे का मी? किती आले तसं तरी तुम्हाला काय कळतंय किती आल्या सांग ना त्यांना एवढं काय कळतंय किती आले सांगा ना तुम्ही. त्याची काय तरी 2 कोटी काय आलेत ना हा मग तू सही करून जा आम्ही घेऊ पैसे काढून. आणि मी काय कटोरा घेऊन भीक मागू का? आता तुझं लग्न करून दिलं ना चांगलं आम्ही. म्हणजे मी सही करते आणि तुझ्या लेकाच्या सुनाच्या मड्यावर घालते. अरे माहिती लका नाही? ताडे रस्त्यावर काय बोलते नीट बोल ना जरा. बा, कशी बोलतेस तू? आणि तसं बी तुम्हाला काय काय कळायचं एवढं पैसे खर्चायचे याला काय कळतंय अरे ताडे गुंठावर जमीन सुद्धा नाही राहिली आम्हाला 2 वर्ष झालं मोलमजुरी करून अरे खातो दाद्या, मी काय असं म्हणत नाही सगळे पैसे मला द्या. आपण आपले हिस्से काढून घेऊ. हा वाटून घेऊ अरे पण मिळलं होतं तेवढ्या पैशाच कुठेतरी परत 4-2 एकर घेतो कुठेतरी ठीक आहे ना. मग पैसे आपला काय काही आज आहेत, हिस्सा उद्या नाही होईल ते. ना. आपल्या दोघांचा काही हिस्सा होईल ना. आपण अर्ध अर्ध वाटून घेऊ. आणि तुला आता हाय का तिकडे जमीन तुला काय मग तुझ्या त्याला वाट्यावर दिलंय किती का घ्यायची तशी घे. गरीबाला दिलंय का तुझ्या घरी कमी आहे काही अरे काय हिस्सा पाहिजे बाई आता. अगं मम्मी आता बघ बाई, मग माझी सही कशाला मागताय तुम्ही? जाऊ दे, मी नाही देत सही. हा म्हणा मी ठीक आहे, जाते हा. आई, पप्पाची लाडकी होतीस तू तुला वारीस हा, लावलेले पण त्याची ऐक ना त्याची लाडकी अगं, तूच आहे. अगं त्याच्या तोंडाकडे बघ ग. तो मरायला लागलाय काम अगं करून. मग मम्मी मी कुठं नाही म्हणले. नाही मी नाही सगळंच मला आता घेऊन चालले आता आहे होते ना का? त्याला काय गरज राहिली काम करायचं तेव्हा त्याला पैसे किती दिवस हा. पुरणार आहेत वरती आज काय तरी ते तुम्ही दिसतं सांगा बसून. किती दिवस पैसे या- काय या- मग तुला तरी किती दिवस पूर्ण आहे सांग बरं. तुला पूर्ण कष्टच करावं लागणार. सवय लागल ना तुला इथं बसून घ्यायची. पैसे आम्ही खर्चणार नाही त्या पैशानी आम्ही दुसरीकडे कुठेतरी म्हणलं 4-2 एकर घेऊ म्हणलं बा. का तिच्या मग मायावर घेऊ दे ना पुरवायचे. त्यांच्या वाट्याचा वावर घेऊ दे की अगं तशी काय बोलत ती नाही ती आम्हाला जीव लावती दोघाला बी. दिसतंय ना. ए सरा का मम्मी लय मम्मी करते लय वेळची लय सुनाचा पुळका गाव राहिली का? हा आणि लाड आलेत काय तुम्ही? सही करणार नाही तर मग मी लय पैसे नाचू राहिले. 800 पैसे रिटर्न जाऊन देईन मी. मला पण काही घेणं देणं नाही, समजलं ना? असं नको बरं ऐक ना थोडेफार असं घे बाबा तू कळतंय ना? थोडेफार मी काढून समजून सांगते मी इडी का? अरे ताडे ऐक ना अरे थोडेफार दे कोण तुला मग थोडेफार देतो यांना एक सांग एक तुला मी आताच सांगते. 1.5 मी घेणार आहे आणि 50 तुला हा. देणार आहे. जमताय का? जमत असलं तर बघ, नाही तर उद्या आहे ना सही करायला हातपाय बांधून नेईन तुमचे, समजलं का? अगं त्या पैशाची मला हरकत हात लावू नको आई, तू माझ्या अंगाला. अगं त्या पैशाची गरज खरी आम्हाला आहे ग. तुला गरज आहे का नाही आहे ते मला माहिती. तुम्हाला सांगू नको अजिबात. आतापर्यंत हेच करत आलीस तू. बाबा असते ना तर ते तू असं तोंडच लावायची गरज नसती पडली. बरोबर ते तिकडे आले असे सह्या करायला. तुझ्या सगळं हुजतच घालावं नसती लागली मला. ऐक ना तू जरा ए चल चल. बाबा असते ना तर इतकी घाण वेळ आलीच नसती तुमच्या दारात यायची मला. त्यांच्या ऐवजी तू का नाही गेलीस ग? अगं असं बोलती का आईला तू? असं तू आई म्हणायच्या लायकीची आहे का ग? अगं पण तुझं लग्न यार बिग्न यार आईला का झालंय. बोलू द्या या वयात तू असं बोल तुला मी गोडीत सांगते हा. तुझी बायको तर मला नजरेसमोर पण दिसली नाही पाहिजे आणि तुला आईला गोडीत सांगते. जर उद्या सह्या करायला जर तुम्ही गोडीत गुलामीत आले नाही
तुम्हाला दोघाला ना हातपाय बांधून मी एवढं देणार. कोणत्या भाषेत बोलते अरे आमच्या कोणत्या भाषेत बोलते नाही मी माझ्याच भाषेत बोलते गोडी सध्या द्यायची. आमची परिस्थिती काय चालली काय अहो, नाही काय बरं सांगा विचार कर जरा काही. एक काम कर तुम्ही तोंड बंद करा. तुला किती घ्यायचे ती हा, सांगा त्यांना किती सांगितलंय लागत मी ती बघ. त्यांना. 1.5 मी घेणार 50च तुम्हाला देणार एवढं देणार ठेवायचं हा, नाही तर सही गेली खड्ड्यात पैसे सगळे रिटर्न जातील मला काही घेणं नाही दाजी 50 तुम्ही बी तरी भेटणार सांगा राव नाही. काहीतरी. आता काय सांगू तुमच्या बहिणीचं का पुढं मला का बोलता येते अगं, का आम्ही गरीब माणसं आहे आम्हाला असं नको करू बाई तू रस्ता आई, येऊ लागा आम्ही सही करायची असेल तर कर उद्या तिथं ये नाही आली तर मी माझ्या पद्धतीने अगं येईन तुझ्या तुम्हाला. रक्ताची आहे का आम्ही ऐकलं माझ्या का पाहिजे अंगाला तू हातच लावू नकोस पहिली गोष्ट ढकलून दे. ताडी ऐक मी तुझ्या पाया पडतो चला ताई चहा पाजते तुम्हाला. पाया पडतो तू तुझ्या. तर माझ्या संग बोलूच नको आणि तू पाया पडायचे नाटके करू नकोस आणि रडायचे नाटके करू नको तुम्हाला माहिती भोळा बनायचे नाटके ऐक करतो ना बाई फक्त बाई ऐक ना. सारा काय तू मी तुझा हात उचलू शकत नाही तर हात पण उचलता येतो आम्हाला हाय काय करू नकोस अजिबात आईला कोणाच बोलतोय तू शांत बस अरे चल यांना काय यांची काय म्हणून करतील लईच म्हणून काय उद्या तिथं आले पाहिजे नाही आले बघू सह्याच्या सह्या म्हणजे सह्याच पाहिजे नाही तर मग मी तुम्हाला सांगणच काय चीज आहे मी नको रडू ऐकू आता काय करायचं रक्ताची बहीण असं बोलून गेली पैशासाठी. अरे तुला सांग का आज एक गोष्ट तुझा बाप कसा मेला माहितीये का तुला मग दुखत होत त्यांचं एवढंच माहिती मला. मग अरे हिचा नवरा आजारी पडला होता त्याच्या किडन्या फेल झाल्या तुझ्या बापानी लेकीचा संसार मोडावा नाही आणि लेकी धुवा होऊ नाही म्हणून त्या पाहुण्याला 2 किडन्या दिल्यात आणि तिला वाचवलंय विधवापणापासून आणि आज ती मलाच हांजाडून हिंजाडून गेली मग किती उपकारच फेड केली तिने. पण तिला बोलू नको तू नाही मी काय बोललो नाही तू पण तुला नको बोलू मला वाटलं नव्हतं ती ह्या ताराला जाईल तिला घ्यायचे पैसे घेऊन दे. नको मला काय नाही मी काय असं मोलमजुरी करून जगीन. नाही रे बाबा तू आहे तू लेकरू आहे पण हे दुसऱ्याचं लेकरू आणलेलं हिने का हाल सहन करावा का स्वसा काय बोलायचं, आपल्या नशिबात ते होतं म्हणलं ना. हिला जर बोलायला लावलं असं ना तिच्या वरचढ बोलली मग असती बोलली असती मला माहिती. काय तिला बोलून तू फायदा तिला जर आता पैसे डोळ्यातून द्यायलेली तिला त्यांना दोघांना बी कळत नाही ते काय करते ते पाहुणा समोर नाही बोलला पण माग पाहुण्याची साथ असणार हा, ना तिला साहजिक आणि आपल्याला मग कळत नाही हा, का? मग नाही, तिलाच बोलले असते मी दाजी हा नाहीतर ते दोघं ठरवून आले असते. हा ती एवढी बोलली ना त्याने एखादा ठोका टाकला असं पण तो नुसतं तिला उलू 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 पैसे उलू कोणाला करत नकोशी आहेत का हा, तुला मग. पैसे नकोशी आहेत का आणि जाऊन द्या तिला कळत नाहीये ती काय करते आणि काय बोलते एक ना एक दिवस तिला त्या गोष्टीचा पश्चाताप होणार आहे अय महाराज हा ना मग सरपंच पुढे करा बरं का हा तुला सरपंच करतो येड आहे काय तिथे रे. तिथे पाहुणे ते काय काय नियोजन आहे तुम्हाला काय करायचं काय 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 नियोजन आहे म्हणजे फुकराट अरे एवढी का फुगीर म्हणजे मग मी माहेर द्यायचं नाही माहेर आलं तर लगेच लोक विचारायला लागले बाई, काय महाराला करायचं, 3 काय तास नाही. बस आम्हाला काय मग करायचं कशाला विचारताय एवढं आम्ही आलो त्याला मला खतीस काढून घ्यायची त्याच्याकडून त्याच्या करता आहे तो घरी मी निघाला होता नाही येतो म्हणला पण ते आला नाही म्हणून मला परत यायची पडली आम्ही आल्यामुळे थांबला तो कस काय येणं गेलं पाहून बरं आहे का तब्येत बिब्येत पहिले दुखत होतं आता बरं आहे. काय नाही दुखत तुमच्या सारख्यांच्या नजरा लागतात म्हणून अरे दुखतं. काय म्हातारं मेलं त्याच्यावर आज आलंय तेव्हा दवाखान्यातच होतं म्हाताऱ्याच्या मैतीला बी नाही आले मी हा मग ते आजारी होते ना मग आजारी होते तुझी बायको एवढी का पावर मध्ये बोलते आमचं घेण्यात देण्याचं आम्ही काय केलं बोल की तिला बाबा त्यांनी काय केलं आमचा काय विषय आला ते तिकडचा राग माझ्या डोक्यात आहे ना आधीच अरे तो तिकडे काय आलं ती काय झालं की आता हे आलं ना ते जमिनीचे पैसे 2 कोटी त्यामुळे यांचे तोंड घाण झाले अय, नीट बोलायचं नीट बोलायचं म्हणून तो तोंड घाण झाले ना आमची तर फुटा आहेत अशी असे लय पैसे घेणार आमच्या इथे बांधागिरीच पैसे आहेत आमच्याकडे म्हणजे बांधले पैसे अहो लय लोक जमिनी गेले आता हा बरोबर ए पण मला म्हणतात तुम्ही हिस्सा मागता काय हिस्सा म्हणजे आईला खायला मागे राव रोज लोकांच्या बांधाला कामाला जाते आणि तुम्ही हिस्सा मागायला आले भिकाऱ्यावानी काय तुम्हाला वाटतं? हिस्सा मागायची काही गरज नाही आम्हाला मग त्यांनी आम्हाला सह्या मागितल्या आणि शिवाय त्याच्यात माझं नाहीच पण निम्म निम्म होईल हाय की नाही आणि म्हणे निम्म मग आणि तुम्ही कोण सांगणार निम्म अर्ध पक्क पूर्ण आम्ही आमचं बघू ना तुम्ही तू सांगणार आमच्या कोणी? नादी लागली ना तिसऱ्या हिशोब बसू तुला कोण? आमच्या नादी नको लागू ते हिस्सा बी सांगा, आमचा आमचं रोजचं बघून धंदा घ्या. ते. आमच्या घरातला आम्ही बघून होय, तुम्हाला सांगितलं आईचा ना, हिस्सा पंचायती पोराचा करायला. हिस्सा लेकीचा हिस्सा किती हिशा बसनी तिसऱ्या मी ते सांगितलं ना, तुम्हाला आमच्या घरातल्या पंचायती करायला सांगू लावल्या नका. का? समजून घेशील का नाही तू? नानाच्या डोक्यात आलं आम संघ वाईट बोलून काय आणि आमच्या मान आधी लागली ना तर ते बी मागे जाते तू कुठं वांग्याचा राग यासराव काढित इकडे अरे समजदार माणसे आम्हाला माहिती ना तुम्ही रोजाने जाताय तुम्ही लय जागीरदार नका सांगू कोण? हे रोजाने नाही जाते रोजच नाही जात चांगलं आहे त्यांचं तुम्ही काय आम्हाला काय येडे बिडे साडीवर काढले जातात काय ते. नाही सावडी बिवडी सावडीवर तुम्ही जाताना दिसता ते हे कसं आहे सोपं आहे काय आम्ही म्हणजे हा. पाहुणे दुखण्याला बरंच खर्च आला असेल ना पैसे गेले तुम्हाला माहिती नाही हा का आईला
आपण दोन्ही किडने गेले म्हटलं सोपं नाही. काय? आता ती काय खेळी काय म्हणजे तुला माहिती- काय म्हणतो नवऱ्या दोन्ही किडने बदलले तर तू काय सांगती तेव्हा तर जगला येतो नाही तर त्याच जगायचा घास होता का मला माहिती आहे सगळं एका वा- आम्हीच पळत होतो दुसरं कोण नव्हतं पळायला नव्हती का आपल्या दवाखान्यात आपण मला तेव्हा बाप्पा संग मीच पळत होतो रात्रंदिवस किडण्याचं तुम्ही अरे तोय म्हातार आणि ही संगत राहायची आम्हीच का? केलं या पण मला पैसे किडण्याचं का नाही सांगितले हे सांगा पहिले. आता तुला काय किडण्याचं म्हणजे सगळं सांगायचं तुम्हाला तुम्ही मी- होता का मला तेव्हा तू इथं? सांगते आता किडनॅप बदललेल्या किती जवळ 7-8 वर्ष झाली आपण मला माहितच नाही किडण्यात बदलल्यात मग म्हणून. त्या नवऱ्याच्या दोन्ही किडने गेल्या त्या आणि दोन्ही किडने बदलल्यात एक नाही बदलली तुला सांगितलं नाही म्हणजे तू टेन्शन मध्ये मग येशील म्हणून नाही हे सांगितलं. खोटच असते आता आणि खोटं. तो किती पैसे देऊन किडने आणले रे मी किती नाही दिलते बा- 4-10 लाख रुपये नाही, तुम्ही दिलते मी- माझं काही पाहुणे संबंध नाही बाबाच होत मग तुम्ही आतापर्यंत चौकशी कशी नाही केली बरं किडने आणल्या कुठून कोणी असते दिले काय असते आणि कोणी काय दिले दिले? असते आणि काय आता ती काय मला या दुखण्याच्या याच्यात जाणवलंच नाही राव काय. मग सासऱ्याचं तुम्ही सासऱ्याला विचारलं त्याच्या नाही. माय दुखणं बरं व्हायच्या आत तुम्ही दवाखान्यात सासरा गेली, मेला म्हातारी गेली. बरोबर आहे ना मग तुम्हाला तरी कसं माहिती होईल काय आहे मला की? माहिती बाबांनीच केलं होतं ना सगळं बाबाच पळत होते ना मग त्याच्यात. बाबाने केलं होतं आणि त्याच्या पोराला आज भीक मागायला होती आणि तू तिथं पैसे मागायला आली बाबाने कुठून आणले पैसे काय विचार नाही केला तरी स्वतःच वावर इकला असेल का किंवा काय केलं असेल तुला विधवा नाही व्हावा तो नवरा जागावा असेल बाबांचं कर्तव्य होतं म्हणून बाबांनी केलं असं. त्याचं काय कर्तव्य होतं यांचं कर्तव्य लाज वाटली पाहिजे पैसे मागायला स्वतःच्या किडण्या देऊन तो नवरा जागावला आणि मरून गेला बाप आणि चालली बोंबलत तो भाडी घेऊन किडण्या पैसे मागायला थोडी तर लाज वाटते का म्हणजे माझ्यामुळे आज त्यांची ती अवस्था आहे का किडण्या कोणाच्या आहेत तुमच्या पोटात त्याच्या आता विचार बापाच्या पोरगी विधवा नाही व्हावा आणि अशी दिनवाण नाही हिंडावं म्हणून स्वतःच्या किडण्या देऊन मरून गेला अरे एक लाख दवाखान्यात होता तवाच काय परिस्थिती आज त्यांच्या परपंचाची कुणामुळं आपल्यामुळं आणि तुमचं चांगलं असून भिकाऱ्यांच्या भीक मागायला करायच्या तुम्ही. पैशाचा अरे मी उभा सुद्धा नसतो रे त्यांनी जर एवढं हे केलं असतं तर. उभा अहो तुम्ही दवाखान्यात घरी नव्हते येत कस काय आलो तिला काय माहिती दिलं दवाखान्यात नाही येऊन दिलं बापानी खरंच नाही माझ्या देखता दोन्ही किडण्या ऐकल्या तुम्ही किडण्या दिल्या आणि दवाखान्यात तुम्ही ऍडमिट होते का ते क्षणाला प्राण सोडून दिला आणि तुम्ही दवाखान्यात तेव्हा मदत केली आतापर्यंत फक्त मला माहिती मला आहे काय माहिती? आणि मी मार झाला सांगितलेली ही गोष्ट अजून त्याच्या एक काम करा अजून त्याच्या लेकाला माहित नाही सुनाला माहित नाही त्या म्हातारीने जर नसेल सांगितलं तर माहिती रोज तुम्हाला मजूर नाही करून पण मग काय नाही की म्हातारी काय बोललेली नाही की बाबा असं केलंय तसं केलं पण आईने पण नाही सांगितली ही गोष्ट कशाला मला सांगता? त्यांना वाईट तुम्हाला वाईट वाटलं असतं ना? तिला वाईट नाही ना तिला लेकीचं वाईट करायचं नाही ती काय तुला बोलत हे नको रे बाबा जे बापाने किडण्या देऊन जीव दिला ते नाही बोलला तर तुला काय बोलणार मला तू? एक सांग ना ना आज खरंच हो माझं चुकलं मला एवढं नव्हतं बोलायला त्यांच्या- पाहिजे मी लय बोलून आले त्यांना पण मोल मजुरून खाऊन करून खायची पाळी आली म्हणजे कोणामुळे आली आमच्या दोघांमुळे आमच्यामुळेच आली आणि खरं तुमचेच बाप जिवंत असत तुम्हाला पैसे दिले असते पैसे हिस्सा दिला असता पण पण एवढं नसताना दिला एवढी बेकार परिस्थिती त्यांच्यावर नसती ना आली नसती ना आली मग ही आज ती बोगीतात म्हणजे निवळ आमच्यामुळेच बोगीतात नव्हतं माझ्यामुळेच बाबा जाऊन घ्या हिस्सा आहे की नाही चला नाही हो नाना नाही हो ऐका. घ्या. आपण आहे ना नाही, वाटलं कमी त्यांच्याकडे पडेल. चला चला याला नका महाराज अहो, राहू द्या तुमचे स्वप्न पूर्ण करून घ्या ते नाही नाही काय हो, आता नाना, निकाल नाना, लागेल मा- तसं. नाही मला नाही हिस्सा बिस्सा पाहिजे एवढं घडून की सगळं जागे ऐका ना तुम्ही पण आमच्या संघ चाला मी तुमच्या समोर मी सह्या करून देते वाटलंच तर काय असेल ते चला ना नाना तुमच्या देखता हिची सही लगेच घेते चला आणि त्यांना आहे ना काय जमीन घेऊन द्यायची काय करायची त्यांच्याकडे पद्धतीने करू ते करते अरे कमून नाही आला रे भाऊ लय वेळ झाला उशीर परत मला यायचं आताच बर काय आलं मग पावडून तिथे घेऊन निघालो होतो पाहुणे भेटले होते पाहुण्यांना म्हणलं चला चहा बी पाहिजे तुम्हाला पाहुण्यामुळेच उशीर झाला येणारच होता हा का पाहुण्याला त्याला पैसे लागत आहेत तिला परत आली बाई मग आमचा तिथे विषय चालला होता मग देऊन टाका ना तुम्ही काय पैसे आले म्हणजे काय काय ना आपण आहे राहून काय आम्ही येतो सकाळी सह्या द्यायला म्हातारीला घेऊन जा आणि सही करून टाका तिला देऊन टाका हा. पैसे आम्ही आहे ना येतो तू द्या आणि तुला सही पाहिजे तिथं सही करतो आम्हाला रुपया देऊ नको तू ऐका ना नाही लागत आम्हाला एक रुपया. तुम्हाला तुम्ही शाळा देऊ नका हिची काय सही झालं तुम्ही- काय झालं बाळा काय जाऊ दे, लहान आहे रे. रडून गेली तर माझं खरंच नाही चुकलं ग मी तुला लय बोलले ना ग काय झालं काय झालं मला माहितच नव्हतं बाबांनी एवढं सगळं केलंय माझ्यासाठी त्या आईने एवढं चुरून ठेवलं मला सुद्धा नाही माहित होऊन दिलं आजपर्यंत अजून शब्द तोडातून नाही काढला स्वतःच नवरा गेला कशामुळे गेला तुझ्यासाठी दादा, खरंच लय चुकलं रे माझं नको रडू काय रडू आम्हाला रडू रडू नको रडू नको बाळा, रडू नको रडू नको जाऊ दे. पैसे काय तुझ्यापेक्षा लय मोठे नव्हते म्हणून आम्ही तयार झालतो तुला द्यायला तिला दाखवल तिची जागा जरा शिकम्या बाप काय आणि मला काय काय झालं बने आईने सुद्धा मायापासून आतापर्यंत कळून ठेवलंय नाही कळून दिलं मला आई वडील असे असतात नव्हती हो, कशाने काय झालं. पाहुणे मला खरंच माहित पाहुणे तुम्ही नव्हतं ग. मेले असते ही विधवा झाली असती ते बापा जीवाला कसं वाटलं असतं बरोबर आहे. त्याच्या डोळ्यात दाखता जर पोरगी विधवा होऊन जगती म्हणल्यानंतर त्यापेक्षा त्यांनी काय विचार केला तपू- मला एक पोरग आहे सुने
बायको आहे मग जाऊ दे मरू दे, मी मेलो तर काय होणार आहे मला म्हणला. मी म्हणलं भाव वाटे काय तू, ते म्हणला नाही तू हे शब्द काढायचा नाही कोणाजवळच. माझे देखता त्या माणसाने दोन्ही किडण्या काढून जावायला दिले हो. आणि त्या क्षणाला मी दुसऱ्या सकाळी बरी मयत घेऊन इथं आलो. मी आतापर्यंत किती वर्ष मनात ठेवलंय मलाच माहिती, फक्त म्हातारीला सांगितलं मी असं असं झालं. मग काय बोलणार, शब्द नाही नाही काय बोलणार, दुसऱ्याला जर द्यायचे असते 3 दिले असते. तर फक्त पुरीच तोंडाकडे का बघितलं त्यांनी का ती नको बा आपल्या डोळ्यासमोर रोजच ती तशा पद्धतीत हिंडणार, चुकीचं होतं ना. आई वडिलांना आहे ना लेकरापेक्षा काहीच प्रिय नाही, स्वतःचा जीव सुद्धा नाही, हे दाखवून दिलं इथं बापाने. दिलं खरंच आईला तू बाबांनी. उलटं बोलती. आई खरंच किती लय दुःख आहे. चुकलं ग माझं, मी लय चुकीची वागले तुझ्या संग दादा. खरंच मी तुमच्या सगळ्या संग लय चुकीची पैसा वागले. आज नाही उद्या येऊन जातोय, पैसा जाऊ दे. टिकत नाही कधी. पण तू विचार केला का समाजात असे पण माणसं पाहिजे का? आज नाना आज आम्हाला माझे एकत्र डोळे केलं. नसते उघडले. मग आज तुटलेला जर संसार. समजा आम्हाला जर कळालं नसतं ना तर आम्ही ह्या बाणामध्ये अहो बघा ना, पैसे सोडले नसते. पैशामुळे विषय ती काय माणूस माहितीये नीट का? सुद्धा नाही बोलली. लेकीसाठी आईने कपाळाचं कुकू पुसलं. बरोबर आहे. कोणच्या बाईनी स्वतःच्या मुलाका जावया करता कोणच्या सासऱ्याने किडनॅदान केले असते. नाही देत. हा नाही ना आज असं झालं माहिती. अहो एवढं आणि आज बी भाऊजे म्हणते उद्या सकाळची बरी येते सहाय्य वहिनी, करून मी देते. तुला पण लय बोलले ग, चुकलं हा? माझं खरंच. त्याला जाऊ दे. पैशाची अभिलाषा ती असते आपल्या तर काय घरची. बोलले असते. बरोबर. त्याला पैसे नकोय, त्याला तू सुखात राहिली पाहिजे एवढंच त्यांचं देव आहे महाराज. 2-3 वर्ष झाली जमीन गेली तेव्हापासून कष्ट करून खातो. आमच्या गावात आईला सुद्धा कामाला जावं लागतं. आमच्या गावात रोज भांडणं चालू होती. जमिनी गेल्यात ना रोड मध्ये, रोज भावा बहिणीचे, माय लेकरांचे, बाप लेकाचे. ह्या जमिनी पायी ह्या पैशा पायी बहीण भावाचे राहिलेले नाही, भाऊ बहिणीचा. आता ना आम्हाला काय पैसे नकोशी आहे का, पण आमचं नीचं हमेशा भांडण राहिलं असतं. सगळ्या टायमाला पैसा कामाला बरं तुम्ही येणं विचार करा, हे पैशावाले होणं म्हणजे आमचं उद्या काम थांबणे. बरोबर आहे. बरोबर आहे, याच्याकडे पैसे आले हे कामाला येणार आहे का नाही आमच्या? नाही. पण विषय काय होते, मित्राचं पोरग आहे आणि आम्ही दोघांचं लय प्रेम होतं गणिताच्या बाहेर. आज त्याला काम द्यायची मला गरज नाही, पण ह्यो बोंबलं थिंडन 10 रुपयाला सुरुवात करील म्हणून चल कामाला, काही असू 2 रुपये मिळतात ना आणि मग ओके विषय. मला माहिती होतं ना याचे आज न उद्या म्हणजे पैसे मिळणार आहे, कोणत्या दिवस होणार आहे हे मला पण माहिती होतं. पण हे पुढं असं खूप भांड काढलेलं हे मला काहीच माहित नव्हतं. पण असं काही माहितीच नाही म्हणलं ना तर ती बरं यायला मी सकाळीच सांगून आलतो तुमच्या आधीवर पैसे आले इथं, आम्हाला माहितीच नव्हतं. 2 कोटी रुपये आले इथं तुमच्या नावावर. आज उद्या चेक येईन की तुम्ही तुमचं बघा काय असेल ते. काय नाही तुम्ही एक काम करा, तेवढे पैसे येते यांना जमीन घेऊन द्या, यांना काय करायचं तसं करू. काय करायचं, जमीनच घ्यायची आणि दुसरं काय जमीनच करायचं? घ्यायची, रुपया जमीन. नको आम्हाला, एक पैसा रुपया काय नको. आम्हाला तुला खरंच पैसा नको, नाही त्यातले राहत. 10 रुपये पण नको आम्हाला. नाही आई, तुला नाही नको, करू मला आपण खरंच थोडंफार, नको. त्याचा आई, नाही मला विषय नको काही. काही. नाही करू ना, तुला चोळी बांगडी करू ना तिला. अरे दादा मला एवढं मोठं सुख दिलंय बाबांनी जाता जाता, अजून काय पाहिजे रे. आम्हाला वाटतं तू आहे ना बाबा, तू 2 वर्ष आहे जा जमीन गेल्यापासून दुसऱ्याच्या बांधाला काम करून खातोय. तू एक दिवस सुद्धा साधा फोन करून सुद्धा नाही विचारलं कसं आहे तू, बरं आहे का खरंच म्हणून. चुकलं पैसे माझं. आले तू लगेच आली. पाहुणं तुमचं सुद्धा आभार मानतो. तुम्ही या 7-8 वर्षामध्ये मी एकही शब्द वापरला नाही आई नाही बोलली लेकाला तर आता माहीत झालं असेल. पण एवढं दाबून ठेवणं बी एवढं सोपं नाही. तुम्ही ज्या टायमिंगला आमची कान उघडायची होती त्या टायमिंगला नाही तुम्ही उगा आता आमच्या नजर पडे म्हणून आम्ही उघाडीत नाही तर मला तरी काय माहिती काय झालं. शिवशे ना लायला गेला असता, नाती तुटली असती. तुम्ही जर नाही यांनी पण हे स्वाभिमानी माणसं आहेत यांनी सहसा दिले असतो. हा त्यांच्या आम्ही मनात ठरवलंच होतं. आयुष्यभर राहिलं असतं की बाबा माझ्या बहिणीने माझे पैसे नेले. पण मला माहित झालं असतं ना मी उद्या मी तुमच्या दारात आलो असतो. अहो, ती आल्याच्या पुढे जुळावणं एवढं सोपं ना नाही. ना खरंच आज तुम्ही तुम्ही देवासारखे सोन्यासारखा आले, माणूस. माझे डोळे उघडले हो, नाही तर मला काही कळालं असतं. बरं तुला काय कमी आहे का, बापाने एवढं मोठं लग्न करून दिलं, तिला लय नवऱ्याचा चांगल्या ठिकाणी नवऱ्याच्या दिलंय. अचानक किडण्या गेल्या तर स्वतः मरून गेला, तुला किडण्या दिल्या, अजून तुला काय बांध तो कधी नाही म्हणणार तुला. आता एवढे पैसे द्यायला तयार होतो, उद्या तू किती माहिती तर देईल. नाही आता नकोय दादा, माझ्यासाठी लय केलं आता सगळं तुम्ही. बर चला जाऊ का आता आम्ही, चला महाराज. चला, इथे गोठ्यात नका इकडं. चला. चला, चला. वहिनी चुकलं ग माझं.